एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्याच्या राजकारणाला गेल्या काही महिन्यांपासून वेगळे वळण मिळाले आहे। राष्ट्रवादी पक्षामध्ये 2 गट पडले आणि तालुक्यात देखील अनेक कार्यकर्त्यांमध्ये पदासाठी उमेद सुरू झाली। अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे। गेल्या काही दिवसांपासून अनेक अनुभवी मुरब्बी राजकारणी हे अध्यक्षपदासाठी अजित पवार यांच्याकडे डायरेक्ट एंट्री करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे। तर दुसरीकडे काही हौशीनौशी कार्यकर्त्यांमध्ये देखील या पदासाठी उठाठेव दिसून आली। याआधी भानुदास तिकांडे यांनी तालुका अध्यक्षपद भूषवले। भानुदास तिकांडे हे आता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देखील आहेत। परंतु एक व्यक्ती एक पद अशी चर्चा अकोले तालुक्याच्या राजकीय रिंगणात चांगलीच सुरू आहे। यामुळे भानुदास तिकांडे यांना हे पद मिळेल की नाही या चर्चेला आता राजकीय रिंगणात चांगलेच उधाण सुटले आहे। त्यातच अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर हे अजित पवार गटामध्ये गेले। त्यांच्या ह्या निर्णयामुळे त्यांचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते हे देखील त्यांच्यासोबत अजित पवार गटामध्ये सामील झाले। सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर यांना अकोले तालुक्यात बहुजनांचे नेते असे देखील म्हटले जाते। त्यामुळे अजित पवार गटाचे अध्यक्ष पद हे बहुजन समाजाकडेच असेल अशी देखील चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून आदिवासी वादळ हे देखील पूर्ण सक्रिय झाले आहे। अनेक आदिवासी नेत्यांनी आपली ताकद दाखवण्यासाठी तालुक्यात मोर्चे काढले। त्यातील काही नेते हे डॉक्टर किरण लहामटे यांचे निष्ठावंत आहे, तर काही अजित पवार यांचे निष्ठावंत आहेत। त्यामुळे अकोले तालुक्याचे अजित पवार गटाचे तालुकाध्यक्षपद हे आदिवासींना मिळणार असल्याची चर्चा देखील गोपनीय स्वरूपात सुरू झाली आहे। अकोले तालुक्यात अनेक जणांना तालुकाध्यक्ष पदाची अपेक्षा आहे। त्यातच भानुदास तिकांडे, परबत नाईकवाडी, अध्यक्ष अशोक देशमुख, उपाध्यक्ष शरद चौधरी, लक्ष्मीपत संस्थेचे संचालक गंगाराम पापळ, आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे विश्वसनीय समर्थक साहेबराव देवकर, मुळा विभागातील बबलू देशमुख, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी उपसभापती यमाजीराव लहामटे, रवींद्र हांडे, हरिभाऊ फापाळे अशा काही मुरब्बी राजकारणी व्यक्तींची नावे समोर येत आहेत। आता तालुकाध्यक्षपद हे आदिवासीकडे जाते की बहुजन समाजाकडे हा देखील प्रश्न उभा आहे। 3 महिन्यांपासून अकोलेत अजित पवार गटात देखील अनेकांना जिल्हा तालुका पातळीवर काम करण्याची इच्छा आहे। यासाठी अनेक जण रात्रंदिवस परिश्रम करत आहेत। मात्र प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न देखील केले पाहिजे। कार्यकर्ता नुसता सभेच्या सतरंजा उचलण्यापुरता नसावा, प्रत्येकाला संधी दिली पाहिजे यासाठी देखील अनेकांनी आता थेट मंत्रालयाकडे वाऱ्या सुरू केल्या आहेत। विशेष म्हणजे सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर हे मात्र राजकारणातील मुरब्बी असल्यामुळे ते सर्वांना शांत रहा, काही झाले तरी ओकेच होईल, सर्वांना विश्वासात घेऊन सर्व काही केले जाईल असे बोलताना दिसत आहेत। त्यामुळे त्यांची पसंती पुन्हा एकदा विद्यमान तालुका अध्यक्ष भानुदास पाटील तिकांडे यांनाच राहणार असल्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तर विधान परिषदेवर सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर यांना संधी द्यावी यासाठी देखील अनेकांनी अजितदादा पवार यांकडे साकडे घातले। अनेक वर्षांनंतर अकोले तालुक्याला बहुजन समाजाचा आमदार मिळू शकतो ही इच्छा फक्त अजित पवार पूर्ण करू शकतील अशी सर्वांची इच्छा आहे। त्यामुळे तालुका अध्यक्षपदासाठी दूधगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव चासकर, जनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊ पाटील नवले हे 2 नावे देखील आज आघाडीवर आहेत। यांनी देखील पक्षहितासाठी अनेक संघर्ष केले आहेत। त्यांच्याकडे दांडगा जनसंपर्क व प्रत्येक गावनिहाय कार्यकर्ते असून विठ्ठलराव चासकर किंवा भाऊ पाटील नवले, परबतराव नाईकवाडी, अशोक देशमुख, शरद चौधरी, यमाजीराव लहामटे या चेहऱ्यांना देखील आज जनसामान्यांमध्ये मोठी प्रतिमा असून पक्षश्रेष्ठी यांपैकी कोणाला संधी देणार, तर तालुकाध्यक्ष असलेले भानुदास पाटील तिकांडे यांना जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी मिळू शकते का? त्यांच्याकडे देखील प्रशासकीय अनुभव असून जिल्हा कार्याध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची देखील विचार होऊ शकतो अशी चर्चा सध्या अजित पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। एबीपी न्यूजसाठी ब्युरो चीफ डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावरून। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक
सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423388508. दुसरा मोबाईल नंबर 9423467272. तिसरा मोबाईल नंबर 7588150001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.